भगिनींच्या दर्शनात आलेला हा योग, तेव्हा या ठिकाणी तसं आधी मला पुसटशी कल्पना होती, ऐकून असं माहीत होतं की या ठिकाणी माधव बाबा कुंबळेकर जे आपल्या तालुक्यातले वारकरी शिक्षण संस्थेचे अतिशय जुने विद्यार्थी होते. त्या काळातले मला दोनच नावं असे ऐकायला मिळतात कुठून कुठून त्यांच्या त्यांच्या समकालीन. एक आमचे वझरचे गोविंद महाराज वझरकर आणि माधवबाबा कुंबळेकर हे अतिशय जुने विद्यार्थी वारकरी शिक्षण संस्थेचे. स्वानंद सुखनिवासी जोगबाबाचे विद्यार्थी असं म्हणत असंच असतं मला त्यावेळेस ते म्हटलं. मग स्वामी महाराजांचे विद्यार्थी त्या काळातले. आणि या ठिकाणी त्यांच्याच प्रेरणेतून त्या पांडुरंग परमात्म्याचा सुरू झालेला हा नाम उत्सव अनेक दिवसापासून देव इथं होते, पण कोणाला माहीत नव्हते. आणि माहीत नव्हते म्हणून ते तसेच ते देव शांताच्या कृपेशिवाय ओळखल्या जाऊ शकत नाही, कळतच नाही, माहीत होतच नाही. म्हणून एक महान संत माधवबाबा या ठिकाणी आले, त्यांनी पाहिलं की या ठिकाणी देव आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणच्या मूर्तीची स्थापना केली. त्याचाही आणखी काही पूर्व इतिहास आहे या ठिकाणचं भरात. तर असा ऐतिहासिक असलेलं हे स्थळ, पौराणिक असलेलं हे स्थळ. आणि या ठिकाणी आमचे मित्र गर्जे बाबा गर्जे महाराज यांनी सुरू केलेला हा नाम उत्सव तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून, या पंचकृषीतील मंडळींच्या सहकार्यातून, या सर्व तरुण माता आणि भगिनींच्या सहकार्यातून सुरू केलेला हा नामोत्सव. आणि या नामोत्सवामध्ये 2 वेळेस कार्यक्रम होते. सकाळचं दुपारचं सूत्र 2 सत्रामध्ये 7 दिवस या ठिकाणी भरपूर कीर्तन सेवा झाली. आणि या नामोत्सवामध्ये माझे अतिशय स्नेही आणि ते सगळे स्नेही त्या ठिकाणचे जवळचे मित्र असले गंगाधर महाराज मुंढे यांची झालेली रामकथा, तसेच ते या मुद्दामूर्ती उपस्थित आहेत. माझे तसेच परमस्नेही परममित्र अतिशय जवळचे मित्र आमचे गिरजकर महाराज. बाकी मला अज्ञात असलेली काही या ठिकाणी उपस्थित असलेली महाराज मंडळी, सर्व या ठिकाणचे भाविक, सर्व ही टाळकरी मंडळी. टाळकरी तुमचा एकीकडे ओळखीचं नाही, नाव घेऊ कोणाचं विठाला फक्त आमचे भक्तराज महाराज ओळखीचे तेवढे, कारण ते एकदा हांडीला आले होते म्हणून. असो तर आपण सर्व या ठिकाणचे गुणवान असे गायक, वादक, माऊली आणि तुमच्यासारखे सर्व भाविक, जाणकार असे श्रोते आणि सर्वांच्या सहकार्यातून होणारा असला हा खंड नाम सप्ताह. आणि त्या सप्ताहाची शेवटचा सांगता आपल्याला या कार्याने करायची. तर आज काला म्हटलं की सर्वांना माहीत झालेलं आहे. हो, काला म्हटलं की गोकुळ आलं. काला म्हटलं की गोकुळ आलं. गवळणी कृष्ण, बाकीचं कोणी येऊ का न येऊ पण इतकं येतं. जसं लग्न म्हणलं की नवरदेवाला नवरी म्हणून नवरदेवाचा बाप असतो का नवरदेवाचा माय बी नसतो. पण काळा म्हटलं की लग्न म्हणलं की नवरदेवाला आणि नवरी आली. मग बरं ही ब्याले, वाजंत्री ब्याले, पाहुणे रावणी ब्याले. तसं काळा म्हटलं की गोकुळ आलं, गवळणी आलं, गवळणी आल्या, कृष्ण आला. त्या गवळणीच्या त्या चोऱ्या बी ते क्रमप्राप्तच आहे. आणि तसं झालं ना, भगवान श्रीकृष्ण गोकुळात जन्म अवतरले. तिथं आल्याच्या नंतर त्यांनी पहिल्यांदा जर काय केलं असेल तर आपल्या वयोगटातली अशी मुलं गोळा केली गावात. त्यांच्या वयाची त्यांची शिंकरी मुलं अशी गोळा केली. मेळवणी मुले करावी हे चोरी पूर्णावतारी रामकृष्ण. आपल्या वयाची एक बॅच तयार केली आणि ती बॅच तयार करून त्यांना सांगितलं की आपल्याला काहीच नाही, फक्त आपल्याला आपल्या गावात सुधारायचं आहे आणि त्यासाठी पहिल्यांदा चोऱ्या करणं पाहिजे आपल्याला. ते मंडळी मुलांनी चोऱ्या गावावरती सुधारले का खलास झाले. ते म्हणले तुम्हाला माझं ऐकायचं असं तर ऐका, नाही तर बाजू आउट व्हायचं. माझे गडी कोण निवडा भिन्न या तुम्ही. माझं ऐकणारे जे असते त्यांनीच माझ्याबरोबर राहायचं आणि मी सांगेल ते ऐकायचं. ठीक
ठीक आहे म्हणजे मग काय करायचं, काय नाही म्हणजे आपण फक्त चोऱ्या करायच्या. आणि त्याचं जास्त कर्म सांगताना गर्गाचार्यांनी लहानपणी ते सांगितलं होते यशोदा मातेला. यशोदा मातेने विचारलं होतं, गुरु हा मुलगा कसा निघाल मोठ्यापणे मला सांगा ना. त्यावेळेस गर्गाचार्यांनी सांगितलं होतं, करील दह्या दुधाची चोरी, भोगील गवळी यांच्या पुरी, सकळ शिंदळात चौधरी, निवडेल निलाजिरा, चोरुणी नेईल त्यांची लुगडी, त्यांच्या संगे खेळेल फुगडी, मेरवणी गोवळगडी, शिगडी फोडील सुंकीची, पांडव राजियाचे वेळी, काढील उष्ट्या पत्रावळी, ढोरे तुमच्या घरची उडी, निवडेल निलाजिरा. गर्गाचार्यांनी ज्याचं कर्म जन्म झाल्याबरोबर यशोदा मातेला सांगितलं होतं, हा बरोबर तुमचा पहिल्या नंबरचा तोटा होणार, दुसऱ्या नंबरचा नाही बरं का. आणि चोऱ्या कशाच्या करीन तर करील दह्या दुधाची, भोगील गवळी यांच्या पोळी. यशोदा मातेने ऐकलं म्हणे चोऱ्याचं कुठे चांगलं असतं का काय. चोरी करणं कुठं तुम्ही कधी चोरी करणारं चांगलं म्हणता का. पण ठीक आहे म्हणजे लहानपण लेकरं जात असते होईन एखाद्या गोष्टी, पण पुढचं लय आवड आहे ना ते. भोगीला गौरी यांच्या पुरी, सकाळ शिंदळात, शिंदळ तकट मुकुट म्हणे वेळ शिंदळायचा असं जास्त कर मला लहानपणीच सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला. अवतार झाल्याच्या नंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय केलं की आपल्या वयोगटातली एक बॅच तयार केली, एक टीम तयार केली. कशाकरता टीम तयार केली. गोकुळातल्या गवळणी त्यांचं दही दूध त्याच्यापासून तयार झालेले पदार्थ सगळे सुरीच्या बाजारात घेऊन विकत होते. आणि त्यांच्या ते विक्रीमुळे काय होऊ लागलं, त्याच्या पोरासोरा पण खायला काही राहत नव्हतं. काही काही माणसं असे असतात पैशाच्या लाटतीनं घरात दूध पण पैसा करायचा पैसा करायचा पैसा करायचा. आणि त्याच्यामुळे घरच्या लेकरा बाहेर दूध मिळत नाही, दही मिळत नाही, काही तूप मिळत नाही, काहीच नाही. ते पोट्टे असे रूढ होऊन गेले. आणि देवाला वाटलं की हे काय आपल्या गावात इतकं दूध निघतंय, इतकं हे होतंय, आणि हे काय असं. मग त्यांनी विचार केला की आपल्या गावातलं दही दूध तूप हे आता बाहेर गेलंच नाही पाहिजे. आपला माल आपल्याच मार्केटमध्ये राहायला पाहिजे. मग काय करायचं तर त्यांनी सांगून पाहिलं आमचं गोडीनं. जेव्हा ते सांगितलं असतो गोडीनं सगळ्या गावातल्या बाहेर म्हणजे तुम्ही असं करता, आपलं दही दूध काही पुढे विकत घेऊ नका, आपल्या इथलं याचं करता. आणि ह्या म्हणे शाळा लागलं सांगायला एकूण जाऊ नका. आता लय काही पुसून राहिलं म्हणजे साखर कशाने आणायची, पत्ती कशाने आणायची, कपेल ते कशा दिवाळी तसं हे सण आहे ते येतं. हे एकूण पैसे आले म्हणजे करतात बाजार. त्या बायाने काही मनावर घेतलं नाही, त्यांचं बाजार चालूच होते. मग शेवटी एक दिवस मिटिंग घेतली ठरवलं हे म्हणले उद्याचा बाजार आहे आणि उद्याच्या बाजारमध्ये आपल्याला ह्या गवळणीला जाऊ द्यायचंच नाही, रस्त्यातून ते वापस करायचं पण बाजारात जाऊ द्यायचं. कारण जे म्हणजे ते म्हणवाईन तो लकडीशिवाय मकडी गोठणीवर येत नाही. मग बाजारचा दिवस आला महाराज. बाजारचा दिवस निघाला, गवळणी सकाळी सुटल्या नियमाप्रमाणे त्यांच्या नेहमीच्या. मग चांगले मंगल स्नान केले त्यांनी, चांगले चांगले वस्त्र अंगावर परिधान केले, दागदागिने काय असते नसते ते घातले, सगळे घातले. कारण बाजारला जाताना लग्नाला जाताना कपड्या जाताना माणसं असे काय वावरातले कपडे घालून जातात का. दारावरले बाया असो का माणसं असो झेक फेक कोणाचं माझ्याकडे तुम्ही कसं येतात आणि घरी येऊन बाया खांदवारी ना कसं असतं. मग सगळ्या बाया उठल्या, मस्त स्नान केले, चांगले चांगल्या साड्या नेसल्या, चांगले चांगले नवर पात्राचे असतील ते नवर नेसले, जेवढे असतील तेवढे शिरते असतील दागिने घेतले. आणि सगळ्या बाया आपापला माल घेऊन बाजूला जायसाठी तयार झाल्या. तिथे रात्रीच मिटिंग करून ठेवली होती. उद्या बाया आल्या त्या बाजारात चालल्या की त्याच्या अगोदर आपण जाऊन रस्त्यात बसायचं. आणि जी आपली पांदीचा रस्ता होता तिथे राहायला पहिले रस्त्यात पांदीची होती सगळी, आतापर्यंत बी होती. आता काही काही आहेत पांधनमुक्त गावं, पण अजूनही काही काही पांधणीच्या गावं आहेत. तर आता पांदीचा रस्ता होता मुसळे जायचा गुगवातून. तर त्या अशा अडचणीच्या शहर आपण जाऊ म्हणले आणि तिथे अडवायचं, तिथून वापस करायचं. त्यांचा आधी तिथं ठराव पास झालेला होता.
मग ह्या दिवस पुढे वाटेवर जाऊन बसले आणि ह्या बाया मग तयार होऊन दही दूध तिनं जे जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि सगळ्या बाया निघाल्या गवळणीचा थाट बाजारला त्या रस्त्याला लागल्या पांजीला लागले पांजीला गेल्याच्या नंतर हे बाबा तिथं थांबले तिथं या बाया गेल्या तितक्यात भावाने देवानं सांगितलं होतं बाकीच्या सवंगड्याला तुम्ही सुरुवातीला यायचंच नाही एकटाच मी सुरुवातीला जातो त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडून जर ती गोष्ट नाही जमली तर मग तुम्ही माझ्या मदतीला धावून या असा ठराव झाल्यामुळे तो गेला पांजीला बाळायला त्यांना थांबवलं बाईने पाहिलं म्हणजे काय भानगडी तू उभा कशा राहिला काय काय तुला काय म्हणायचं काय म्हणजे मला काहीच म्हणायचं नाही फक्त एकच म्हणायचं तुम्हाला तुम्ही जसे आले तसे आता वापस निघा घरात तुम्ही जशा आले ना तशा पुन्हा आता बाया बोलायला वापस निघा त्या बाया आता बाया का सगळ्यासारख्या असतात का ती पुढची बाई लई चढेल होती चढेल अशी म्हणजे अशी चढेल होती की ती नवऱ्याच्या डोक्यावर पण चढलेली होती ती काय समजली ती म्हणजे आम्ही काय परत जायला आलो का रे मोठा शहाणा सांगायला तू हा म्हणले मी शहाणा असो का मूर्ख असो पण मी तुम्हाला गोडीने सांगितलं तुम्ही बाजू व्हा आपापल्या घरात परत जा म्हणजे आम्ही परत जाणार नाही तुम्ही परत जाणार नाहीत तर मी बी तुम्हाला समोर जाऊ देणार नाही हो जे काय व्हायचं ते 10, 5, 15, 20 मिनिटं निघून त्याच्यात निघून गेल्याच्या नंतर माग व्हा म्हणले त्यामध्ये आम्ही माग होत नाही तूच बाजूला सरक तूच बाजूला सरक रस्ता सोड ते मला मी रस्ता सोडणार नाही ती बाई मी सांगितलं माझी चढेल होती ती म्हणून तू रस्ता सोडत नाही का दाखवू का तुला दाखवू का तिला अशी म्हणली तिने बाया तिला बाया नव्हते पण सारल्या समजा तिने अशा बाया तिने सारली की त्याने बी सारल्या मला दाखवतो का तू माझ्या बाया सारली का तिच्या अंगावर गेल्याबरोबर ती मागे सरकली म्हणजे लांब होईल माझ्या जवळ येऊ नको कान्हया सर 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 परता आरता नको तुझा संग झाला मग मी घरा कैसे जाऊ माझ्या जवळ नको मला हात लावू नको तू जर मला हात लावला तुझा जर स्पर्श मला झाला तर मला पुन्हा घराला जाताच येणार नाही तुझ्या हाताची ती महिमा आहे तुझ्या स्पर्शाची ती महिमा आहे मला आणखी माहिती आहे पुन्हा तुझा स्पर्श ज्यानं ज्यानं झाला तू ज्यानं स्पर्श केला ते पुन्हा त्यांच्या घराला गेलेच नाही तू ठाला माऊलीला स्पर्श तू केला त्या पुन्हा संसारात नाही आल्या तुकाराम महाराज नाथ महाराज गुरुबा काका तुकोबा महाराज सावता महाराज जोग बाबा ही सर्व मंडळी रथराम बाबा ही सर्व मंडळी तुझ्या स्पर्शानं पुन्हा प्रपंचात नाही गेलेले त्यांच्या घरात नाही गेलेले त्यांना कायमचा संसार मुकला कायमचा प्रपंच मुकला अशी तुझ्या हाताची महिमा आहे अशी तुझ्या स्पर्शाची महिमा आहे म्हणून लांब उभा राहा परत स्पर्श करू नको बरं ठीक म्हणजे मी लांब उभा राहतो तुम्ही मागे निघा म्हणजे आम्ही मागे निघायचं आलोच नाही मग तेव्हा मला मी काही तुम्हाला म्हणजे तसा आता इथं
मग गेले पुन्हा 10-20 मिनिटं गेले ते निघून. किंवा समोर बा ह्या बाया माग उभ्या गेलं पुन्हा अर्धा पाऊन घंटा तिथं त्या वाटत त्या बाया म्हणजे कृष्णा आहे तू लिकरू आहे तुला कळत नाही तुला सांगतोय काय तू अजून तू कळण्याच्या हिशोबात आला नाही. अरे बाबा आमच्याकडे पाहिलं रे सासूरवासिनी आम्ही गवळणी जाऊ दे रे हरी बहुवेळ लागता सासू सासरे बहुवेळ लागता सासू सासरे सोपतील घरी. अरे आम्ही काय सासूरवासिनी बाय येतोय इथं जर असा उशीर लागला तर आम्ही बाजारात कधी जायचं काय बाजार करायचा तिकून वापस कधी यायचं आणि उशीर जर झाला तर घरी सासू आहे सासरा आहे दीर आहे भाया आहे नणंद आहे हे सगळे आम्हाला सासूरास करतील पण बाबा तुला आम्ही हात जोडतो आतापर्यंत ठीक आहे पण आता तुला हात जोडून सांगते पाया पडून सांगते तू बाजूला सर कामाला जाऊ दे. त्यानं सांगितलं तुम्ही आता हात जोडा पाया पाडा का उबड्या तिबड्या पाडा पण मी त्या बाजूला नाही आपण आज ठराव केला तिथे आणि मी माझा ठराव एकदा फायनल झाला की तो बदलीत नसतो. ह्या बाया म्हणजे आता काय करू सांगू नये पायरू शिकू नये पायरू हाताही जोडे पाया पडायची पाया धरलो पण ऐकत नाही आता करावं काय म्हणजे आता तसं नसते लकडीशिवाय मोठी येत नसते. हां साम दाम दंड असेल त्यावर प्रकार म्हणजे आता दुसरा प्रकार वापरला ते बाईनं सांगितलं समोरच्या बहीण म्हणजे हे पाय तू बऱ्याबरोबर वापस मागं फिरवर का आम्हाला जाऊ दे नाही तर मोज तू काम किती येते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 15 20 25 आम्ही बहुजणी कला तुषा रंग पाणी तू फक्त एकटा काय करशील काय नाही पुढे. हृदय मंदिरी ठेवणी टूटे जाऊ मथुरा पंथे मग आम्ही किती बाहेर आई आम्ही म्हणत आले ना तर अलगत उचलू आणि रस्त्याची बाजूला फेकून देऊ रस्त्याची बाजूला ठेवून देऊ पण कुठं ठेवून देऊ हे त्यानं सांगितलं बरं का. हां हृदय मंदिरी ठेवणी टूटे जाऊ मथुरा पंथे. अरे तुला आम्ही आमच्या हृदयात ठेवू देवळात नाही ठेवणार तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बी नाही ठेवणार वैकुंठात कैलासात बी नाही ठेवणार आणि देव ठेवा तर हृदयातच ठेवा. तुकाराम महाराजांनी देवाला कुठे सांगितलं देवळात वैकुंठात कैलासात का येऊन या राही हृदय मला काय पाहिजे सांगा माझ्याकडून काय अपेक्षा आहे म्हणजे जेव्हा एकच अपेक्षा आहे तुम्ही पंढरपुरात राहा तुम्ही लोकांसाठी राहायचं असतं पण माझ्यासाठी माझ्या हृदयात राहायचं येऊन या राही हृदय माझ्या कारण हृदयात जर जीव असला ना तर माणसा कवाय पाहता येतो हृदयात जी वस्तू असली ती माणसाला कधी पाहता येते आणि हृदयात नसली वस्तू कधी पाहता येते का. आता समजा एक ऐका एक जोक म्हणून ऐका आता मी सध्या हांडीत आहे का इटुळीत आहे इटुळीत बी नाही माळावर इटुळीच्या असंच आहे ना हांडीत नाही म्हणजे घरी नाही म्हणजे रस्त्यात नाही वावरातही नाही बायका पोरात बी नाही. पण मी सांगतो तुम्हाला तो कोणाही देवाची शब्द घेऊन तुम्ही घालायला मी घालतो मला हांडी दिसायली रस्ते दिसायले घर दिसायलं वावर दिसायले काय काय मोह आहे मग सगळे दिसायले बायको दिसायली पोरकं दिसायले चढ दिसायले आणि हे सगळे दिसायले ते डोळे पुढे हाय म्हणून दिसायले का नाही नसताना दिसायले डोळ्यासमोर नसताना दिसायले हे का असताना दिसायले अहो असताना दिसलं तर काही नवल नाही ते निसर्ग येतो एक वस्तू आपल्या डोळ्यासमोर आहे आणि ती दिसायला लागली नैसर्गिक येते स्वाभाविक येते असू दे पण डोळ्यापुढे पदार्थ नसताना जे दिसते तर हे काय अनैसर्गिक आहे ते मग हे काहीच माझ्या डोळ्यासमोर नाही पण दिसायले काहून दिसायले की माहिती सगळं सापून फुलेले पहिलंच हृदयात माझ्या म्हणून ते मग इथं दिसायला पण तसंच्या तसं दिसायला काही फरक नाही जसं आहे तसं म्हणून जेव्हा ठेवायचं असं कुठे ठेवा
हृदयस्थो पिकं हाय हृदयाचाच ना तो कशाला फक्त जे ओळखायचा हृदयातला त्याला म्हणजे ठुणं बरं साधू समजा तुला मी महाराज तुम्हाला मोठं उदाहरण दिलं येऊन या राही आणि तुम्हाला ते दुसरं अभंग ते माहिती आहे ना हृदयबंदी खाना आणि देव कुठं कोणला तुरुंगात का हृदयात का येरवाडीमध्ये हृदयबंदी खाना केला ना आत विठ्ठल धरीला पंढरीचा पंढरीचा चोर त्या पंढरीच्या चोराचीच आज एक कार्तिक स्नान समाप्तीनं आपण झोप मोडली त्याला जाग केलं हे जाण ठेवा तुम्ही 4 महिन्यापासून दिवस झोपलेला होता किती महिन्यापासून 4 महिने आषाढी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा पर्यंत दिवस झोपत असतो बरं का हो त्याला देवशयनी एकादशी म्हणतात आषाढी एकादशी कोणती एकादशी म्हणते देवशयनी आणि त्या देवशयनीपासून 4 महिने दिवस झोपत असतो 4 महिने दिवस झोपत असतो म्हणजे चातुर्मास त्या देवाला उठवायसाठी असतो शेवटी हा महिना तुम्ही थंड पाण्याने आंघोळी करायच्या देवाचा काकडा करायचा आणि त्यावर रोज म्हणायचं उठा पांडुरंगाचा दर्शन द्या हाला अरुणोदयन शरीर द्यायची कौरुक झोपता कोठवरी निद्रानाता उठा परेशा जेव्हा कौरुक झोपायचो तुम्ही असं झोपून जर हे तुम्हाला झोपेत जर आनंद वाटला तर मान येरे सुमन आम्ही वाचू तुम्हाला जर झोपेचा आनंद वाटला तर आम्ही काय नरच्या जीवाचं कसं काय होईल म्हणून त्यावेळेस 1 महिनाभर कार्तिक स्नान जाग करायचं असते राग झोपलेला असतो तो काही संप असं जाग होतो का किंवा त्याचं फुटं नाही होत देवाचं तो देव कोण झोपतो किंवा तुमच्यावर झोपतो किंवा तुमच्यावर राग झोपतो किंवा म्हणतो मी याच्यासाठी पंढरपुरात आलो मी याच्यासाठी कुठं आलो पंढरपुरात आलो आणि पंढरपुरात आलो आणि याच्यासारखी वाट पाहतो वाट पाय उभा भेटीची कृपाळू तातडी मी रोज वाट पाहतो की कधी येतील उकळीचे कधी येतील दाब्याचे कधी येतील तिकडेचे कधी येतील हांडीचे कधी येतील कोंबड्याचे कधी येतील कशाची माणसं जातील हे कामं सुचत नाही तरी पण त्यांचं म्हणा सर्व बाबा तुमचे 12 महिने कामं करायचं पण 2 दिवस तुम्हाला भेटले जा आषाढी कार्तिक विसरू नका आणि सांगतच आहे गुजर अनुरंग पण कशाची आषाढी कशाची का पर्यंत त्यानंच पण केली त्याच्यामुळेच केली पण की काय कुणीतरी फायदा काय आहे कुणीकडे तिथून काय म्हणूनच मिळणं यायचा पंढरपूर जरी आली समजा गेले मी कुणीकडे जाते काय काय पाहते काय काय करते तर ते म्हणून जेव्हा राग ते झोपी जातो तो आषाढी एकादशी पासून जेव्हा झोपी जातो तर आता उत्सव म्हणजे बरंच सासून त्या उठवते तर तेव्हा तसा म्हणून ठरत नाही पुढा पांडुरंगाचा दर्शन द्या संत हे खरं होतं हे महिनाच उठायचा आणि उठवायचा महिना हे स्वतः उठायचं आणि इतरांनाही स्वतः जागायचं आणि इतरांनाही जाग करायचं उठा जागे भारे स्मरण करा भावे चरणी ठेवा चुकवा व्यथा जन्माच्या त्याला हे मागायचं उठा 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 साधू तुम्ही मला बरं लोकांना उठवायचं तर ठीक झालं पण साधू संत कशाला उठवायचं तुमच्या मुलं साधू संत काय जागीच असेल का काय लगे नाही साधू बी संत बी काय सगळे जागीच असेल ना खूप चिंतनाचा विषय पण असेल की आपण जायचं आपला काला आहे आपला तर ते जागा करायचा हा महिना आहे आणि त्या देवाचं आज पुन्हा बोलता मारतो मी थोडंसं माझं काही गोष्टी सांगायचं म्हणजे लक्षात आलं नाही बरं का माझ्या आज गुरुवर्य गुरुचुले भीमसिंग महाराज गडकर यांची ही पुण्यतिथी आणि अशा महात्म्याच्या पुण्यतिथीला आपला हा काळ होतोय हे काही आपलं एक मोठं परम भाग्याचं लक्षात घ्या भीमसिंह महाराज की भीमसिंह महाराज म्हणजे भगवान गडाचे उत्तराधिकारी बाबाच्या नंतरचे आणि त्याच्यानंतर आता शास्त्रीबोध आपला माहिती आहे सर्वांना तर त्यांचाही आज पुण्य स्मरण सोहळा आहे बाबाचाही असो तर अशा या पवित्र दिनी आज आपण या ठिकाणी तर देव ठेवण्याची जागा कोणती असेल तर हृदय महाराज हृदयात देव ठेवला पाहिजे मी त्या गोळीने सांगितलं हृदय मंदिरी ठेवणी तू ते जाऊ मथुरा आणि तुला आम्ही अलगच उतरू बाजूला ठेवू आणि मथुरा निघून जाऊ आणि त्यांनी तसं केलं ना
पण जेवण सांगितलं आता तितके बिजार होऊ नका तुम्ही आता एवढ्या वेळेस बाजारला जा, पण पुढच्या हप्त्यापासून मात्र तुम्ही आताच नोटीस येईल की पुढचा बाजार लॉकडाऊन येईल. शेवट आता अनलॉकमध्ये पण पुढचा बाजार कसे देईल लॉकडाऊन. पुढच्या बाजारला अजिबात भरत पडायचं नाही. आता एवढ्या वेळेस आले ना तर तुम्ही जा म्हणल्याबरोबर मग दुडी वरी दुडी दुडी म्हणतात. एका घागरी दोन दोन तीन ह्या बायाच घेऊ जाणे असे होते. एकावर एक दोन दोन तीन तीन असे. मग त्या दुडीवर दुडी गवळणी साते म्हणजे बाजारात निघल्या गेल्या गोकुळ बाजारात गेला. वेळ झाला होता इथं मोठा रस्त्याचा त्याच्यामुळे बाजाराचा फुल भरला होता. असा बाजार भरला होता की असं पाय फेड लागत नव्हती. बाजारात गेल्याबरोबर याने आपापल्या मालाची जाहिरात करायला सुरुवात केली. दूध जिने काय दूध आणण्यासाठी म्हणायचे दूध घ्या दूध घ्या दूध घ्या दूध घ्या दूध घ्या. जिने दही आणलं ती म्हणे दही घ्या दही घ्या दही घ्या दही घ्या. जिने काही खावा आणलं ती म्हणायची खावा घ्या खावा 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 प्युअर खावा चांगला खावा प्युअर खावा. पण त्याची एक जगण होती कोणी एक भुलली नाही. त्याच्यातली एक गळून अशी भुललेली होती. आता भुललेल्या माणसं जागेवर नसेल हे तुम्हाला माहिती. ते मी सांगू असेल तर काही भाग नाही. भुललेले माणसं जागेवर असतात का जागेवर दिसत ते काय कवा काय बोलतील आणि कवा काय करतील आणि कुठं पडतील त्याचे काय मिळे. भुललेले माणसं म्हणतात तुम्ही नाही. त्याची एक करून अशी भुललेली होती पहा. ते रस्त्याला लागली होती. त्या बाबा तिथं पाहिलं त्या पांढरीमध्ये गोळक्यात पाहिलं त्याला पाहिल्या बरोबरच तिथं भुली ती जागीच तिथंच. हां तिथंच देखील डोळा बैसला मणी. आणि बाजारात गेल्यावर काय झालं तोची वदनी गोविंद घ्या. भुललेली बाई कोणी एक त्या अनेक गवळणीतली कोणी एक गवळण. महाराज म्हणतात नाथ महाराज अशी भुलली त्याला पाहिल्या बरोबर. आणि ते भुलतीच माणसं पाहिल्या पाहिजे नाही भुलत. आता तुम्हाला माहिती तुम्ही भुलता नाही पण मला एक ऐकून माहिती भुलते. चांगली सुरवाई पुढे आली की कोणी भुलतंय. चांगलं पाण्यात आलं की चांगलं मी नाही करतो आला तुम्ही नाही तर मी नाही. आता चांगलं पण ते आता एकदम समजा आहे. आपलं काही नाही आता घर राहिलं. आपल्याकडे कसं कोणी पाहिजे पण चांगली जर पायासारखी वस्तू असते पाण्यासारखी जर वस्तू असली समजा आता कोणाचे नाव घेऊ तुमच्या पुढे आता फक्त माझं काही नसते ना आता आमचेच हे आपण फरसाद महाराज नाही भीमराव आपण पाय आता आपल्याकडे घरचं कोणी पाहत नाही तर पायासारखी वस्तू जर असते ना माणसाला करू पाहा वाटत. पापाची वस्तू पायासारखी पाहिजे. तुम्हाला सांगूच काय मी तर बरं समजा एक नाव घेतो मग बाकी तुम्ही तुमच्या हिशोबाने घेतला. समजा आता ऐश्वर्या आहे तुमच्या पुढे कसं होईल का तर तुम्ही असं म्हणजे असं करसान का कौरवी बासन नो सलमान खानाला शाहरुख खान म्हणजे कारण पायासारखी आहे ते गोष्टी सौंदर्य येईल तिथं. आणि सौंदर्य एक अशी गोष्ट आहे महाराज या जगात त्याच्यात आकर्षण. सौंदर्यात काय आहे आकर्षण असतं.
आणि आकर्षण जे असेल ते तुम्हाला आपोआप ओढल्या जातो. विठ्ठला विठ्ठला खूपच सुंदर आहे. हा बाबा तर खूपच राजस सुकुमार मदनाचा रवी शशिकाळा कस्तुरी मळवट चंदनाची उळी रुळे माळकंठी मुकुट कुंडले श्रीमुख शोभले आणि सुखाचे ओतले म्हणून सुंदर ते ध्यान उभे आणि करकटेवरी खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. असं नाही. पण याच्यासारखं श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलवणी झाली वेळी मदन पोटाले बापुढे तिथं कोणीकडे इंद्रचंद्र. नाथ महाराजांनी वर्णन केलंय. भगवान श्रीकृष्ण इतका सुंदर होता. आता जी मोठी कथा आहे भागवतात, आता मला टाईम नाही तर भागवत सुरू केलं तुम्ही. ज्या वेळेस त्या समुद्र मंथनातून ते 14 रत्न निघले ना, आता रत्न तुम्हाला माहिती आहे कोणते कोणते येतं. बाकीचे नसल्या माहिती एक रत्न सगळ्याला माहिती आहे दारू. पण त्याच्यातच पारिजात कुचश्रवा आणि लक्ष्मी निघाली होती. लक्ष्मी इतकी सुंदर होती. सगळ्या बायाची ती मुख्य महानायिका लक्ष्मी. म्हणजे कोण? महानायिका. महानायक महानायिका असेल का नाही? खलनायक नायक खलनायक नाही काय कोणी. मी ऐकतो बाबा आहे जुलमी बडा काय कोण आहे. हे आमचे खास वारकरी महाराज आणि आम्ही सरकारी महाराज. हेही सांगतो. हे महाराज गंगा महाराज हे सगळे आमचे हे सगळे वारकरी महाराज इथे. आणि त्याच्या नादानादान झालेलो मी सरकारी महाराज. नादानादान झालेलो मी खरा महाराजच नाही. तर ती सगळ्या बायाची मुख्य महाबाई महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी. सौंदर्याची खाण. हो. ज्यावेळेस ती निघाली ना तर आले. आता मला ड्रायव्हर केला सगळ्यात ते टाकता येत नाही. आणि मला पण आम्हाला सांगितलं आता तुम्ही मान्य करा की न करा, पण मी मला ते बरं वाटणार नाही. त्याने सांगितलं 3 तास करायचं नाही. आता मी आम्हाला लोक मला हानतीन खेळायला ना ही चिपणाची मला तुला माहीतच आहे का नाही. तू आला कसं काय असं 3 घंटे वगैरे. तर ते ज्यावेळेस ते समुद्रात निघाली लक्ष्मी त्यावेळेस देव दैत्य ऋषी मुनी असे तिथं बसलेच होते काय काय निघतं म्हणून पायासाठी. पण जेव्हा लक्ष्मी निघाली तर तिचा असा प्रकाश असं लक्षण असं सौंदर्य होतं. त्या सौंदर्याकडे पाहून कोण्या देवाला वाटू लागलं की आपल्या घरातून माळ घाला. दैत्यालाही वाटू लागलं की आपल्याला नवरा करावं. देवालाही वाटू लागलं दैत्यालाही वाटू लागलं की आपल्या घरातून काय करावं माळ घालावं आणि आपल्याला वरावं. पण हे देव झाले दैत्य झाले. बरं ठीक आहे. पण आता 60-60, 80-80 हजार वर्षे तपस्या केलेले ऋषी मुनी संन्यासी त्याच्या जटाखाली नखा लागत होत्या पायाच्या. हे असे नखाच्या तुम्ही झाल्या होत्या. त्याने पण चटकन नखा काळ ढेल लगेच दाड्या गिड्या करून त्या फुला त्याला तुम्ही असं नाही पसंत करणार आपल्याला. मग ते त्याच्या रांगा त्याच्या रांगा ऐकून ऋषीमुनीच्या देवाच्या ऐकून दैत्याच्या ऐकून की लक्ष्मीनं येवत ना आपल्या घरात पटकन मारतो की जमलं आपलं. ही मी पाहायचो ना अशी होती. ती आल्यावर पण दैत्याकडे तुम्ही पाहिलंच नाही. लक्षात देवाकडे बी असं थोडं ऋषी मुनी होते त्याच्याकडे भेटते कोणाला
सोडून द्या तुम्ही बसा बाहेर पुन्हा डबल जाऊन एकदा तिकडे नाही आधी महादेवाच्या खुर्चीवर आली सिंहासनाजवळ महादेवाच्या सिंहासनावर आणि तो पाहिलं जरा निरीक्षण करून 40-50% जरा आवडली महादेव बरं शांत असे हाय जरा रागाला म्हणायचं ऐकत कोण होतं पण आपण राग देणारच नाही त्या रागीला सांगून वागूच नाही वागणार बी नाही पण थोडंसं मन तिथं फुटमळ तिथं पण पुन्हा तिच्या लक्षात आलं की हाय गोळा आपले एखाद्या सगळ्यात गोड आहे पण माणूस भोळाच आहे ना आता संसार करायचा म्हणून इतका भोळा जोडीदार जमतो का तुम्ही सांगा तुम्ही म्हणजे जा जिथं ते गेले येईल तरी कोणाला कोणते वर देऊ टाकायचं तर मागचा पुढे विचार नाही करायचा काही नाही करायचं असं म्हणजे हे भळीपणात गेल्याचे हे बी आपलं हे सगळं आपलं नाही जमायचं आपल्याला एकदम चॅप्टर मस्त लागतो आणि मग तिथं घुटून पुढे आली जाते तर विष्णूचं सिंहासन लागलं ते पुढचं लागलं सिंहासन विष्णूकडे पाहिलं विष्णूकडे पाहिल्याच्या नंतर मात्र पुढे घ्यायचं म्हणून सोनी लक्ष्मी पाहिलं असं गुरमळी पाहिली खाली गेली श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलवणी झाली गेली वेळीच झाली तिकडे पाहिलं आणि मग हार घेतला आणि गळ्यात टाकायची किती पुढची कथा सांगितली बस झाली पण सगळ्या बायाची सुंदर स्त्री लक्ष्मी आणि त्या लक्ष्मीपेक्षाही हा बाबा सुंदर होता राजकुमार हाल कारे कृष्ण रोल कारे घडीले घडीले गुळज बोल कारे तुझी निधळी पोटी चंद्र प्रकाश कमळीनं हसते बोधनाथ इतका हा बाबा सुंदर आणि त्या बाबा या बाईनं पाहिलं ना वाटत ना ह्या गवळीने बाजारात जाता जाता देखीला डोळ्यात बैसला मनात कधी बसला पाय कोणती गोष्ट कधी बसत असते मनात पायल्यावर बसत असते ना म्हणजे मनात बसायचं काम कोण केलं डोळ्याने केलं का कोण केलं म्हणजे डोळे खराब येतात तुम्हाला सांगतो ते डोळे कसे येतात खराब येतात हां ते तुम्हाला दाखवायचं काही मी डोळे तुम्हाला काय करायचं काही बी दाखवत येतं एक शेअर सांगू का मला क्षमा करून सगळ्या चालू सांगता येते मला एकच तितकाच माहिती कोणा दुसरा तुम्ही सांगतो दुसरा माहिती नाही बरं भाई बाबा कसं करू सांगतो का ठीक है किरणी सूरज से निकलती है और तपना जमीन को पड़ता है किरणी म्हणजे किरणी सूरज से निकलती है और तपना जमीन को पड़ता है जमीन म्हणजे जमीन किरण सूर्यापासून निघतं आणि तपती कोण जिची किरण आहे ती तपती ना किरणें सूरज से निकलती है और तपना जमीन को पड़ता है आंखें खिलवाड़ करती है खिलवाड़ म्हणजे खेळच करते सगळे एक जगाची खरी खेळ घेऊन डोळ्यानंच केली आंखें खिलवाड़ करती है और भुगतना दिल को पड़ता है म्हणून म्हणजे ये दिल तो पागल है दिल दीवाना सारी रात जगाता है आंखों से नींद चुराता है दिल तो पागल है मग देखला डोळ्यानं बैसला मन म्हणजे दिल आणि एकदा जे मनात बसलं ना जे दिला बसलं ना मग ते देखला डोळा बैसला म्हणी आणि तोच बदनी मग तेच म्हणाली बाजारात गेलं कृष्ण घ्या 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 बाकीच्या बाईमध्ये दही घ्या दूध घ्या लोणी घ्या तूप घ्या आणि म्हणजे कृष्ण घ्या तोच वदनी उच्चार गोविंद घ्या कुणी दामोदर तिथं ते मस्त म्हणणं ऐकून त्या मथुरेतल्या बाया गवणी आल्या होत्या बाजार करायला त्या लागले हसायला तो तर वाचती मथुरेची त्या बाया म्हणल्या काय एकच काय गेली कॅसेट हे का काय हे कृष्ण घेऊ पदार्थच नाही ते काय नाही ना म्हणजे किची गमत करा का बरोबर तिकडे हो बाई इकडे काय म्हणजे कृष्ण आला दामोदराला घ्यायचा गमत हो घ्यायचा टेका बरं खाली एक जण म्हणते तिची चेष्टा करायसाठी मला किलोभर द्या दुसरी म्हणली मला बी किलोभर द्या तिसरी म्हणली मला अर्धा किलो द्या चौथी म्हणली मला बी अर्धा किलो द्या पाचवी म्हणली मला 500 द्या बरं टेकला खाली आणि ते माठ घागरी जी होती ना डोक्याला आणलेली ती घागरी माठ खाली टाकला आणि त्याचं तोंड असं कपड्याने बांधलेलं होतं त्याला दोरी मारून टाकलेलं होते काढा ते दोरी सोडली आणि तो कपडा बाजूला केला बरोबर ते थमसापचं गुंजर काय कसं फेसवरीचं घोष का दुडिया मा धारीन कान्होबा झाला
काही झाले म्हणजे जाऊन बसले त्या माठ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण बाळरूप घेऊन आणि त्याला काय होतच नाही आणि काय करतात नाही आणि भगवान श्रीकृष्णाचा म्हणजे हा जो लीला आहे ना त्या सगळ्या असे चित्र हे जे शिरेचे आणि भोग सुखाचे भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात तुम्हाला ज्या गोष्टी कुठंच पाहायला मिळणार नाही ज्या गोष्टी कुठं काय ऐकायला मिळणार नाही त्या इथं पाहायला भेटतात त्या इथं ऐकायला भेटतात नाही तर घागरीत कुठं माणसा जाते का तुम्ही कवाय केलं असते हे केलं बाबा हां खूप सांगण्यासारखं नाही देखील ते मिळेल बरं एकच तुम्हाला साताचं उदाहरण सांगतो बायका पोरं पुरी नतरुंड पतरुंड असलेल्या माणसाला संन्यासी म्हणता का बरं घरवारी म्हणता आपण काय म्हणतो अरे बाबा बायको हे मुलगा हे मुलगी आहे हे सगळं असलेल्या माणसाला ब्रह्मचारी म्हणावं का घरवारी म्हणावं घरवारी म्हणा बरोबर 100% 101% बरोबर आहे ह्या बाबाला बायको होते का बायका होत्या बायको नव्हती बायका होत्या आणि पुन्हा 1 2 3 जर का नाही 16,100 इतक्या बायका होत्या पोरं होते नातू होते पंतू होते पण एवढा मोठा पसरा सगळ्या माणसाला ब्रह्मचारी म्हणावं का आणि तो असतो का ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारी आहे ते काही भानगड कशी काय झाली मुली 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी काय 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी इतका पसरा असलेल्या माणसाला ब्रह्मचारी म्हणताच येत नाही पण तुम्ही म्हणा का न म्हणा मी तुम्हाला काही दोष देत नाही पण त्या बाबानं एका चांगल्या माणसाचं सर्टिफिकेट आणलंय तुका म्हणे नाटधारी तुमच्या जे तोंडाचे म्हणा त्याला म्हणजे कृष्ण बरं का हे तुम्हाला कळले काय मी सांगायची गरज नाही आणि म्हणले लोक तवा म्हणले नाही का तवा म्हणले बरं त्या काळाचे लोक पण म्हणले आता काय म्हणे फक्त एक सांगतो भागवत होते सगळ्याच माहिती आमच्या पुढे म्या पोपिकाशी काम केला का निशेष काम त्यांचा हल्ला न विचरिता या बोला कृष्ण विचरला मूर्ख म्हणती म्हणले होतं सवाई म्हणले आज एका देव एका एक देव एका एक देव असा कुठं देव असतो काय हो रात्री लोकांच्या घराने घुसतून एका एक देव काय हो मूर्ख विचारेला मूर्ख माणसाला विचार सवाई म्हणत होते विठाला विठाला ज्यांना देव कळाला नाही ते मूर्ख म्हणजे कोण ज्यांना देव कळाला नाही ते हां आणि ज्याला देव नाही कळाला ना ते डोळे असून बी आंधळे शेत आंधळीची तुका म्हणे आणि जी नाही हरी ओळखी आंधळीची तुका म्हणे
आहे कान्होबाचे आणि यालाच नवरा म्हणतात. मग त्याला त्या घागरीतून प्रगट व्हायला काय वेळ लागणार आहे का? काय अवघड आहे त्याला? तिथं अवघड याच्यापेक्षा सोपं आहे. दुनिया धारी कान्होबा झाला, धारी बदलणार झाला आणि जे बाहेर निघाला मग त्या बायाच्या गवणीमध्ये खरंच दामोदर आहे काढून याच्यात अगे काय आता घ्या ना मध्ये कोणा किलो पाहिजे 10 किलो आणा ते सुरी इकडं. अरे ती द्यायचं म्हणजे हेच लागेल ना, ते काय तरच मापड कोणाला पोटा कोण हातात. पण त्या गुणीला आनंद झाला ना, एका जनार्दनी सबलस ब्रह्मानंद नाम समाय म्हणे. त्यांना बळाला महाराज बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. सबलस म्हणजे बलवान. त्या गुणीच्या आनंद चित्तात एक असा आनंद निर्माण झाला महाराज की ज्या आनंदाचा कधी नाश नाही, ज्या आनंदाचा कधी क्षय नाही, जो झाल्यानंतर कधी माणसाला सोडून जात नाही. विठ्ठला विठ्ठला देवानं आपलं वचन खोटं होऊ दिलं नाही. एका जनार्दनी सगळं सगळं ब्रह्मानंद न समाये म्हणी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे भासती मोथुरीच्या गे बरं ठीक आहे. चाल नाही म्हणायची तेल काय चाल करायचं चाल म्हणायची नाही मदतली तुम्हाला माझं एखादं मन मंदिरा गजर भक्तीचा